मस्त झणझणीत आणि छान ज्युसी अशी ही चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झाली आहे, ज्युसी झाली आहे, त्याचबरोबर शीत न शीत मोकळं झालेलं आहे आणि एकदम टेम्पटिंग दिसते, हो की नाही. माउथ वॉटरिंग दिसते, खाण्याची अगदी बघितल्या बघितल्या खाण्याची इच्छा होईल अशी ही दम बिर्याणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? आज आपण इथे ना 3 किलो प्रमाणात, परफेक्ट प्रमाणात ही चिकन दम बिर्याणी बघणार आहे. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1.5 किलो चिकन. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 3 चमचे, जो आपला पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे मीठ. त्याचबरोबर यामध्ये घातलेला आहे सवाईचा मसाला, सवाई चिकन दम बिर्याणीचा मसाला. त्यानंतर इथे 3 चमचे हळद घातलेली आहे आणि 3 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे 1 मोठी वाटी ताजं फ्रेश दही आणि तीच जी वाटी दह्यासाठी वापरली आहे त्याच वाटीने अर्धा ते पाऊण वाटी आलं लसणाची पेस्ट. मी एवढ्या जास्त प्रमाणात चिकन बिर्याणी यापूर्वी कधीच केलेली नव्हती, तरीसुद्धा ही चिकन दम बिर्याणी एक नंबर झाली होती. तर बघा, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपल्याला हे छान एकजीव करून मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जेवढं जास्त चिकन मॅरिनेट होईल तेवढी जास्त बिर्याणी छान होते. साधारणपणे 1 तास मी हे मॅरिनेट करून घेतलं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 तास ठेवलं तरीही चालेल. तर बघा, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं. आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर 1 संपूर्ण लिंबाचा रस घातलेला आहे आणि जे आपले किराणा मालाच्या दुकानात पॅकेट मिळतात खडे मसाल्यांचे, ते 2 पॅकेट घातलेले आहेत. तर या पद्धतीने खडे मसाले घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे साजूक तूप. तर साधारण 2 मोठे चमचे साजूक तूप घालून घेतलं आणि बासमती तांदूळ मी इथे वापरलेला आहे. तर मी साधारणपणे 1 तास हा तांदूळ भिजवून घेतलेला होता, जेणेकरून तांदूळ पटकन शिजला जातो आणि छान मस्त मोकळा सुटसुटीत हा तांदूळ तयार होतो. तर 1.5 किलो चिकनसाठी 1.5 किलो तांदूळ या प्रमाणात मी ही बिर्याणी तयार केलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 तास भिजत घालायचा आहे. 1 तास नाही जमलं तर ॲटलिस्ट अर्धा तास तरी तुम्ही त्याला भिजत ठेवा, जेणेकरून एकदम सुटसुटीत मोकळी आणि मस्त बिर्याणी तयार होईल. आणि त्यानंतर आपल्याला याला 80% शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, तुम्ही मस्त उकळी आली आहे आणि छान शिजवला मी. अगदी 80% प्रमाणातच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त शिजवायचा नाही. 5 ते 7 मिनिटं लागतात त्या उकळत्या पाण्यामध्ये हा भात शिजवून घ्यायला. आणि तुम्ही बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आता इथे आपल्याला घालायचं आहे तेल. तर साधारण 2 मोठ्या वाट्या म्हणजे 2 फुलपात्र एवढं तेल घातलेलं आहे. चिकनसुद्धा मस्त मॅरिनेट झालेलं आहे. आता या तेलामध्ये घालायचे आहे आपल्याला कांदे. आता कांदे साधारण 3 किलो प्रमाणात जर तुम्ही चिकन दम बिर्याणी करणार असाल तर साधारण अर्धा किलो कांदे आपल्याला या पद्धतीने उभे चिरून घ्यायचे आहेत. अगदी कांदा लवकर भाजला जावं यासाठी 1 चमचा मीठ घातलेला आहे त्यामध्ये आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी थोडासा रंग त्याचा बदलला की त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. कांदा भाजण्यासाठी वेळ लागतो. 5 ते 7 मिनिटं मी कांदा मीडियम हाय फ्लेमवर भाजून घेतला. त्यानंतर यामध्ये घातलेले आहेत 4 ते 5 टोमॅटो बारीक चिरून. आता हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं नाही. आपल्याला हे टोमॅटो जे आहे ते या चिकनबरोबरच शिजवून घ्यायचं आहे. तर मी 3 ते 4 मिनिटं टोमॅटो परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे आणि या कांदा टोमॅटोसोबत आपल्याला हे चिकन आहे ते शिजवून घ्यायचं आहे. जसं चिकन शिजलं जातं त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा छान एकजीव आणि मस्त चिकनसोबत शिजला जातो. यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मी याच्यावर आणि मस्त असं याला झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तत्पूर्वी एकदा हलवून घेऊया, छान एकजीव करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर एक साधारणपणे 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर याला छान शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही. छान चिकनला तेल सुटतं आणि त्याच तेलामध्ये त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे. तर
चिकन चेक केल्यानंतर अजून एक 5 मिनिटं मीडियम हाय फ्लेमवर आम्ही याला शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकता अगदी मस्त टेम्पटिंग दिसतंय. आत्ताच खायची इच्छा होतीये. एवढं छान सुगंध तर घरभरच पसरला होता. एवढा छान झालं होतं. तर इथे बघा चिकनसुद्धा आपलं मस्त शिजलेलं आहे. अजून एक 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि परफेक्ट असं चिकन शिजलं गेलं आहे. आता 3 किलो प्रमाणात ही आपल्याला बिर्याणी करायची आहे. तर त्यासाठी मी हे चिकन एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि जे पातेल्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलं त्याच पातेल्यामध्ये आपल्याला थर करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी यासाठी अगदी जो पहिला जो लेअर आहे त्याला पूर्ण तांदूळ घालून घेतले, भात घालून घेतला आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे अर्धं चिकन आहे ते या लेअरला घालून घ्यायचं. मी इथे जो तळून घेतलेला कांदा आपण जो लेअरला लावतो तो मी केलेला नाही. जर तुम्हाला तो आवडत असेल तर तुम्ही चिकन घातल्यानंतर त्यावर तो बिरिस्ता घालून घ्या आणि जर तुम्हाला फ्राईड जे काजू असतात ते घालायचे असतील तर ते घाला. मी इथे चिकन घातलेलं आहे, त्यावर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाताचा लेअर केलेला आहे आणि त्यावर दुसरा लेअर आहे तो चिकनचा केलेला आहे. या पद्धतीने मी ही बिर्याणी तयार केलेली आहे. तर आता इथे सगळं चिकन घालून झालेलं आहे लेअरवर. आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. वरून तूप घालू शकता, साजूक तूप घालायचं आहे आणि त्यानंतर पॅक त्याच्यावर जे बसणारं झाकण आहे ते ठेवून त्याच्यावर एखादं वजन ठेवून तुम्ही याला 15 मिनिटं मंद आचेवर छान वाफ येऊ द्या. आणि इथे बघा 15 मिनिटानंतर मी तुम्हाला ही बिर्याणी दाखवते. तर एकदम ज्युसी आणि अगदी मोकळी सुटसुटीत आणि परफेक्ट अशी ही 3 किलो प्रमाणात बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. परफेक्ट झाली होती, अजिबात कुठे लागली नव्हती किंवा मस्त परफेक्ट ज्युसी अशी ही बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली होती. जर तुम्हालाही एवढ्या जास्त प्रमाणात बिर्याणी करायची असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने ही प्रोसेस फॉलो करा. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते. तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती ज्युसी आणि किती परफेक्ट दिसते आहे आणि भन्नाट झाली होती. टेस्टलासुद्धा एक नंबर झाली होती. मी पहिल्यांदाच एवढ्या जास्त प्रमाणात ही चिकन दम बिर्याणी बनवली होती, पण तरीही एकदम परफेक्ट अशी ही चिकन दम बिर्याणी झाली होती. तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. जर एवढ्या जास्त प्रमाणात पार्टीसाठी किंवा तुम्हाला गेट टुगेदरसाठी अशा पद्धतीने जर खूप जास्त प्रमाणात चिकन दम बिर्याणी बनवायची असेल तर हे परफेक्ट प्रमाण आहे 3 किलो बिर्याणीसाठी. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. बाय बाय.